तर आपण सध्या बघतोय उन्हाळ्याच्या रेसिपी, म्हणजे उन्हाळ्यात भाजीला वगैरे जास्त काही राहत नाही, पालेभाज्या वगैरे, तर आपल्या घरगुती जुगाड करून आपण बनवू शकतो. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर इथे सगळ्यात पहिले कणिक मळून घेतली, त्यामध्ये टाकलं आहे ओवा, तेल गरम करून टाकलं आहे, हळद आणि मीठ टाकलं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं बट्टीसारखं पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे, आणि दाटसरच पीठ भिजवायचं आहे. त्यानंतर इथे तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती शिजवून घेतली. मुगाची डाळने दाटसरपणा येतो, त्यामुळे घेतलं आहे. हे शिजवून घेतलं आहे. चांगली डाळ आपण जशी वरणाला शिजवतो तशीच आणि घोटून घ्यायची आहे. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. म्हणजे आपल्याला भाजीला वगैरे काही नसलं, जे कंटाळाला बनवायचं तरी आपण बनवू शकतो. साधी सोपी आणि पोटभरणीची आहे. तर इथे प्राचीने घोटलं होतं वरण, त्यामुळे प्राची घाबरत होती जरा. तर इथे मग वरणाचं फोडणी देऊन घेतली होती चिखल्यांना. तर तिथे टाकलं होतं तेल, हिंग, जिरं, त्यामध्ये टाकल्या मिरच्या आणि टोमॅटो चवीसाठी, आणि पाणी घालून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये डाळ घालून घेतली होती. तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण हे करू शकतो. लांब लांब मिरच्या घालायच्या, म्हणजे आपण काढूनही टाकू शकतो. इथे लसूण पण घातलेला आहे थोडासा. आता इथे डाळ घालून घेतली आणि पाण्याला उकळी आल्यावर मग यामध्ये आपल्याला चिकल्या करून घालायच्या आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे, कोणी बनवू शकतं. आमच्या व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब, फेसबुक पेजलाही आमच्या फॉलो करा. तर इथे चपातीसारखं आपण चपातीला जसं उंडा बनवून घेतो तसं बनवून घ्यायचं आहे, आणि थोडीशी जाडसरच चपाती लाटून घ्यायची आहे, म्हणजे शिजले की पटकन होते. आणि थोडी जाड असली तर चांगली लागते खायला. तर इथे ही फिरकी म्हणतो आम्ही, फिरकी घेतली आहे. आजकाल पिझ्झा कटर म्हणतात. तर हे आमचं पहिल्यापासूनचं असतं, आपल्याकडे सांजऱ्या वगैरे बनवतात त्यासाठी लागतं. त्याने कट करून घेतलं आहे, छोटे छोटे तुकडे करायचे, म्हणजे खायलाही बरं पडतं. तर इथे अशा पद्धतीने करून घेतलं आहे. ते काढून घ्यायचं. एका बाजूला आपण लाटून एका पेपरवर वगैरे ठेवू शकतो आपलं वरण उकळेपर्यंत. पण इथे मी माझं वरण उकळत होतं एका बाजूला, तर लगेच करून टाकत होते त्यामध्ये. तर अशा पद्धतीने सगळं लाटून घेतलं, सगळ्या पोळ्या, आणि मग त्यामध्ये तुकडे करून टाकले होते. आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी इथे घालायचं. तर थोडेसे दाटसरच होतं या खाताना, म्हणजे आपल्याला खाता आलं पाहिजे असं करायचं. तर चांगली उकळी आली 10 मिनटं की शिजतात या लगेच. तर बघू शकतो वरतून अशी साय आलेली आहे व्यवस्थित, आणि घट्टही झालेलं आहे. आणि जेवणापर्यंत समजा जर वेळ असला आपल्याला 10-15 मिनटं, तर अजून दाटसर होऊन जातं ते. थोडंसं पाणीच राहू द्यायचं. तर छान असं झालेलं आहे. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर नसल्यावर भाज्या फिकट दिसतात, तर कोथिंबीर आपली सजवण्यासाठी पाहिजेच भाज्यांमध्ये, आणि चवीलाही छान लागते. तर इथे चिकल्या झालेल्या आहे एका बाजूला. आता त्यावर घेण्यासाठी लसणाचं तेल, तसं तर फोडणीचे आहे, पण आम्ही इथे लसणाचं तेल केलेलं आहे. तर इथे तेल घेऊन घ्यायचं सगळ्यात पहिले. त्यानंतर मग लसूण मिक्सर करून घेतला आहे. इथे आपण खलबत्त्यामध्ये कुटूनही घेऊ शकतो. सगळ्यात पहिले जिरं आणि कोथिंबीर घालून घेतली. त्यानंतर मग इथे लसूण घालून घेतला होता. तर लसूण घालायचा आहे. लसूण चांगला लालसर झाला की त्यामध्ये परत मी थोडीशी कोथिंबीर घातली होती. आपल्याला पाहिजे तेवढी आपण घालू शकतो. आणि कोथिंबीर ही कुरकुरीत होऊ द्यायची. त्यानंतर हिंग घातला यामध्ये. कोथिंबीर चांगली कुरकुरीत झाली की मग नंतर त्यावर तिखट टाकून घ्यायचं आहे. आपल्या अंदाजानुसार आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं. तर हे तेल आपण फिक्या खिचडीवर काही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो. तर आम्ही स्पेशली चिकल्या वगैरे बनवल्या की हे तेल बनवतं लसणाचं. तर आमच्या खानदेशमध्ये प्रसिद्ध आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. खानदेशच्या भरपूर अशा रेसिपी, भरपूर पदार्थ आहे, सोपे आणि सहज, खाण्यालाही चवदार लागतात. त्यामुळे खानदेश रेसिपी आमच्या नक्की बघत जा. तर झालं इथे तेल तयार करून. छान असं दिसतंही आणि छान चवीलाही छान लागतं. तर इथे चिकल्या घेतलेल्या आहे मी ताटामध्ये. तर जेव्हा बंद केला होता गॅस, तो असं थोडंसं पातळसर होतं, आणि नंतर मग अर्ध्या तासाने असे खाण्यासारखे व्यवस्थित होतात. आणि त्यावर तेल घेतलेलं लसणाचं आणि मिक्स करून हे खायचं. तर असं चवदार पदार्थ या उन्हाळ्यातही खाऊ शकतो, आणि पावसाळ्यात थंडीच्या दिवसात तर गरम गरम एकदमच छान लागतो. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.